नमस्कार, मी पौर्णिमा आणि आज आपण पाहत आहात न्यूजशाही न्यूज. आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री सुरेश चौगले. शिवसेना पक्षातून डायरेक्ट राष्ट्रवादी पक्षामध्ये जाऊन त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, ह्या विकासामध्ये त्यांचा अजेंडा काय असणार आहे आणि त्यांचा विकासाच्या बाबतीत एकूणच मतदारसंघाच्या बाबतीत दूरदृष्टिकोन काय असणार आहे, हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आता शिवसेनेतून डायरेक्टली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, तर मशाल ते घडा हा प्रवास वैचारिक दृष्ट्या किती महत्वाचा वाटतो? नाही, आमच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय दिसतोय म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. कारण ज्या पक्षामध्ये मी 40 वर्षे पक्षाचे एक हाती इथं धोरण मी सांभाळत होतो राजधानी तालुक्यामध्ये, म्हणजे चांगल्या पद्धतीने मी काम आहे माझं, असं नाही की जिथं काही काम नाही. पूर्ण तालुक्यामध्ये ज्यावेळी आमची मागं ही सत्ता होती त्यावेळी चांगल्या पद्धतीचा इथं मी निधी आणून पूर्ण जिल्हा परिषदचाच उमेदवार म्हणून मी फिरत होतो. पण ज्यावेळी आम्ही पक्षांच्या नेते मंडळीकडे गेलो त्यावेळी त्यासनी विचारलं काय झालं आमचं काम, म्हणजे आम्हाला जे तिकीट मिळणार होतं ते कशासाठी थांबायला लागले. तर ते सांगायला लागले की बाबा इथं आघाडी झाल्या पण तुमच्यासाठी आम्ही युती तोडतोय. मी बोललो युती तोडू नका, हवं तर मी 2 पावलं मागे येतो, जिल्हा परिषद मिळत नसेल तर मला पंचायत समिती द्या. अशा पद्धतीची मी नेत्यांना विनंती केली. ती पंचायत समिती सुद्धा मागण्यासाठी आम्ही काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेबांच्या बरोबर आमच्या नेते मंडळींनी चर्चा केली असेल. इथले आमचे संबंधित त्यांच्यात आता ज्येष्ठ ज्यांनी प्रवेश केला का ते ए.वाय. पाटील साहेब असतील, त्यांच्याही सोबत त्यांची आमची बैठक करून आणली. त्यांना एकच सांगितलं आम्ही की सरोडे पंचायत समिती तरी आम्हाला निदान सोडवा. पण त्यांनी कोणीच कोणता निर्णय घेतला नाही. त्यामुळे मी पक्षाला सांगितलं आपण शिवसेना म्हणून इथं एकाकी लढून इथं शक्यता नाही. एवढे मोठे पक्ष आहेत आजूबाजूला, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळे युती करून लढतात आणि शिवसेना अजून तळागाळात पोहोचलेला पक्ष अजूनही नाही. म्हणजे ज्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे, सहकार संस्था पाहिजे, सहकार दूध संस्था असेल, अशा माध्यमातून हे जुने पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी, यांच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं काम झालेलं नाही. ही ज्यावेळी मी भूमिका पटवून दिली त्यावेळी काही लोकांना ती पटलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की बाबा आपल्याला एक वेगळा माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब आता तुम्ही कोणताही विचार करू नका, आपल्याला पुढे जिंकायचं आहे, त्यामुळे लढायचं आहे. पक्ष बदलल्यानंतर कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा आहे? आजही आपले जुने शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत का? मी ज्यावेळी पक्षाच्या पहिल्या सर्वप्रथम कार्यकर्त्यांची राधानगरी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक राधानगरीमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीला स्वतः जिल्हा प्रमुख उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये सांगितलं सर्व कार्यकर्त्यांनी, सगळे कार्यकर्ते नाराज होते काँग्रेसवरती, कारण एकही पक्षाला राजधानी तालुक्यात तिकीट दिलं नसल्यामुळं ते सगळे कार्यकर्ते नाराज होते. मग त्यावेळी त्या बैठकीत सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्यायचा ते घ्या, आता आपल्याला थांबता येत नाही. कारण मी जर थांबलो तर मतदारसंघातल्या लोकांचा एक गैरसमज झाला असता, हा नुकतंच बोलतोय की काय, त्यामुळे मला निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यासाठी हा मी निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय वेगळेपण जाणवतंय? राष्ट्रवादी पक्षाची एक तळागाळात एक चांगली गाव लेवलला त्यांचे एक चांगले सहकार संस्थेत असतील, साखर कारखान्याच्या माध्यमातून दूध संस्था असतील, सोसायटी असतील, ह्या तळागाळात पोहोचलेला हा पक्ष आहे. त्यामुळे त्याचा फायदा मला आता चांगल्या पद्धतीने होतोय. हा मतदारसंघ पाहायला गेला तर कसा व्यापक आहे, मग शहरी ग्रामीण म्हणजे कसे पोहोचताय कसे तुम्ही? आता मी सरोडे पंचायत समितीमध्ये एकूण 9 गाव आहेत. त्या 9 गावामध्ये घर टू घर मी प्रचार, माझं काम, ह्या मतदारसंघात केलेली विकास कामाच्या माध्यमातून मी घरोघरी पोहोचलोय. माझ्याकडे कोणतेही सत्ता पद नसताना मी प्रत्येक गावात काही ना काहीतरी निधीचं दिलेलं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांना ज्या ठिकाणी मी जातो, ज्या ठिकाणी आता आमच्या कोपरा सभा झाल्या त्याही ठिकाणी मी सांगितलं आणि चांगल्या पद्धतीचा जनतेचा मला प्रतिसाद आहे. आजची निवडणूक ही व्यक्ती पक्ष आहे की आरोप प्रत्यारोपांच्या वर आहे असं वाटतं? नाही, आरोप प्रत्यारोपांचं आम्ही कोणावर आरोपही केलेले नाही, ते प्रत्यारोपही झालेले नाहीत. तसं जर झालं तर आम्ही जसं उत्तर द्यायला मी तयार आहे. सत्तेत नसताना केलेली विकास कामे पाहता जनता तुम्हाला चांगला प्रतिसाद देईल असं वाटतं का? 100%. ज्या गावात मी जातोय तिथला सामान्य माणूस असेल ते लहान मुलाच्या तळागाळापर्यंत कार्यकर्ते असणे माहिती आहे की सुरेश चौगले आज मतदानापुरते आलेले नाहीत. त्या गावोगावी आणि प्रत्येक अडचणीला धावून येणारा कार्यकर्ता म्हणून सुरेश चौगलेची एक ओळख आहे. त्या पद्धतीने जनता चांगला मला प्रतिसाद देत आहे. तर तुम्ही लोकांपर्यंत म्हटलात की घर टू घर जाताय, मग कोणत्या तरी म्हणजे अशी समस्या पाहून असं वाटतं का की बास आता हे सगळं थांबलेलं आहे? असा कोणता भावनिक क्षण? असे भावनिक क्षण म्हणजे लोकांनी
विचार करण्यासारखं नाही. काही लोकांना मी मेडिकलसाठी काही प्रश्न काही जे लोकांचे होते ते लोकांना काही जणांचे मी हॉस्पिटलमध्ये पेशंट लोक जे आहेत त्यांचं मी ऑपरेशन चांगल्या चांगल्या ठिकाणी नेलेत. त्या लोकांनी सांगितलं हा माणूस सोडून आम्हाला दुसरा विचार करायची गरज नाही. त्या पद्धतीनं अशी लोक चांगल्या पद्धतीनं भावनिक असू दे अशी सगळ्या ठिकाणी साथ घालतात आणि आपला हक्काचा माणूस म्हणून सुरेश चौगलेकडे बघितलं जातं. जर निवडून आलात तर पहिले ठोस काम काय कराल? मी या सरोडे पंचायत समितीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर मुलांचे जे शैक्षणिक प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, क्रीडा विभागाचे प्रश्न आहेत जे आहेत याच्यावरती जास्त भर देणार. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांचं जे विरंगुळा केंद्र असतात त्यांना बाबा खरोखरच आज कुठेही आपल्याला गप्पा मारायला वेळ मिळत नाही अशा ठिकाणी एक वेगळं पण काहीतरी ह्या पूर्ण जिल्ह्यामधील लोक इकडे येतील अशा पद्धतीचं बघण्यासाठी या मतदारसंघात मी काम करून दाखवेल. आता तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये आमदारांची साथ आहे, म्हणजे प्रशासन पातळीवर तरी समन्वय वाढलेला आहे, मग त्याचा डायरेक्टली परिणाम मतदारसंघावर कसा होईल? 100% माननीय पालकमंत्री राधानगरी तालुक्याला विभागाने पालकमंत्री पद सुद्धा लाभलेलं आहे आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून मी गेली 10 वर्षे त्यांच्याही सोबत होतो. त्यांचाही प्रचार मी धुरा सांभाळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं मी काम त्यांच्याही काळात 10 वर्षे मी केलेलं आहे. मध्ये जरा इकडे तिकडे बदल झाल्यामुळे त्यांच्यासोबत मी नव्हतो, थोडासा गॅप पडला, पण आताही पुन्हा जोमाने एकमेका आम्ही चांगल्या पद्धतीने हातात हात घालून काम करतोय. आता निवडणूक म्हटलं की टीका टिप्पणी आल्याच. विरोधकांकडून आलेल्या टीकेला तुम्ही कसं उत्तर देता, वैयक्तिक की राजकीय? मी अजूनही कोणत्याही प्रकारची माझ्यावर टीका झालेली नाही आणि जर टीका झाली तर एक सामान्य माणसाचं त्यासनी त्यांना मी त्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही. न्यूजशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसांना आणि मतदारांना काय संदेश द्याल? माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती आहे की एक सामान्य घरातला पोरगा इथं पुढे येतोय आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला चालना द्यायचं काम करणार आहे. त्यामुळं मायबाप जनतेनं एक वेगळ्या पद्धतीनं आमच्या महायुतीच्या माध्यमातून आमचे दोन्ही उमेदवार म्हणजे धनुष्यबाणचे जिल्हा परिषदचे उमेदवार सुजाताई खोराटे आहेत आणि मी स्वतः पंचायत समितीचा सरोडेचे उमेदवार सुरेश चौगले, माझे चिन्ह आहे घड्याळ. सोळापूर पंचायत समितीमधून नंदकिशोर सूर्यवंशी सरकार आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. त्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने आम्हाला निवडून द्यावं ही मी न्यूजशाहीच्या माध्यमातून विनंती करत आहे. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.